धमाका असेल. अध्यक्ष महोदय बबनदादा वरंडे, उपाध्यक्ष दत्तादा सूर्य, त्यांची संपूर्ण कमिटी असेल. खरंच कौतुक असेल या कमिटीचं. आपण जाऊया मॅचविषयी. दोन्ही टीम्स. अमरेश संघ टॉस जिंकला. नक्कीच आदित्य फायटर्स, दत्ता सूर्य, धावडे संघाचे त्यांचा संघ मला असेल. त्यांचा सहभागी खेळाडू लक्ष्मण शेळके असेल. खरंच लक्ष्मण शेळके झाला दत्ता सूर्य यांच्या टीम मध्ये. विकास म्हणे पाहतात कोणता खेळाडू कुठे चाललाय. सहभागी खेळाडू सगळे चालले एकामेका टीम मध्ये. चला पंच, मॅचला करा सुरुवात. टॉस जिंकला अमरेश संघाने घेतला गोलंदाजीचा निर्णय. मॅचला करूया सुरुवात. अ गटातील शेवटची मॅच. दोन्ही टीम रेडी असतील. चला प्लीज सर्वांचा सत्कार घ्यायचा आहेत का? आपण सर्व कमिटी पाहतो. चला या बघून प्लीज मान्यवरांचा आपण करूया मान सन्मान. खरंच बघून द्या, सत्कार घेणं खूप गरजेचं असतं. सत्कार घेणं लागेल. एमपीएल सारखी एवढी मोठी स्पर्धा तुम्ही ऑर्गनाईज केली. खरंच 2 दिवस सॅटर्डे संडे धमाका असेल. एमपीएल मोहना प्रीमियर लीग मॅचला पाहायला मजा येईल. पंचांचा अग्रते ग्रीन सिग्नल. मॅच करूया सुरुवात. सेकंड फलंदाज कॅप्टन कुल करण. मॅच गेला एनडी आनंद. फुलटॉस होता, दिशा द्यायची होती. हो सरळ बॅटने खेळून काढला. फुलटॉस होता, समाचार घेता आलेला नाही. पहिला संधी होते डॉट. गोलंदाजी करावी लागेल चांगली या गोलंदाजांना. अमरेश संघ एक चांगला संघ जाऊन पोहोचला नेक्स्ट मॅच साठी. आता या संघाला देखील चांगला खेळ करावा लागेल. एका गावामध्ये 2 टीम्स. ऑन साईटला साबुक शॉट. सिनी निघून चाललाय. 1 बॉल्स 2 बॉल्स राईट ऑफ द पार्क. बिग चौकार. 4 धावेने संघाचा श्री गणेश केलाय. चौकार 4 धावेंसाठी. प्लीज बदलूया. चला बदन या तुमच्या ते मान सन्मान करूया. मायेची शाल, प्रेमाचं पुष्पची बदन. अध्यक्ष महोदय मोहना क्रिकेट असोसिएशनचा पाठीचा कणा, व्हाईट शर्ट, हातामध्ये वॉच, एक डॅशी व्यक्तिमत्व बदन वरंडे. खरं त्यांचं कौतुक करूया. प्लीज हा कॅमेरा थोडा इकडे फिरवा. खरंच अध्यक्ष महोदय टाळ्या होत्या मित्रांनो. अध्यक्षासाठी देखील एकदा खरंच कौतुक असेल अध्यक्षांचं देखील. अध्यक्ष महोदय बदन वरंडे. चला उपाध्यक्ष दत्तादा सूर्य दादा तुम्ही देखील या. तुमच्या देखील करूया मान सन्मान. दत्तादा सूर्य आम्हाला सदन दादा आमच्या पाठीचा कणा, आमची पाठीची थाप. दत्तादा सूर्य उपाध्यक्ष महोदय मोहना क्रिकेट असोसिएशन त्यांच्या देखील करूया मान सन्मान. कॅमेरामॅन प्लीज दादा थोडा कॅमेरा इकडेच ठेवा. संतोष दादा तुमच्या देखील इथे मान सन्मान करूया. संतोष दादा माहिती यांच्या देखील इथे करूया मान सन्मान. खरंच चांगलं व्यक्तिमत्व मोहना क्रिकेट संपूर्ण टीम. चला गणेश दादा या. गणेश दादा देखील करूया मान सन्मान. यायचं गणेश दादा प्लीज. संजय दादा तुम्ही देखील या. गणेश दादा तुम्ही देखील या. खरंच मोहना क्रिकेट संपूर्ण कमिटी पाहतोय. याचं दोन्ही मान्यवरांनी. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडूचा खेळ झाला तब्बल 5 आणि धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे फक्त सिंगल 6च्या घरात. याच्या संदीप वरंडे तुमच्या देखील करूया मान सन्मान. संदीप वरंडे यांच्या देखील करूया. ते मायेची शाल, प्रेमाचा पुष्पाचे 2 सत्कार. 1 2 महत्वाचा एक चेंडू. हो बॅटच्या राणामध्ये होता. सरळ बॅटने घेऊन गेला. कॅचचा कॉल असेल. चेंडू फक्त नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. खरंच थँक्यू सो मच मनोग्रहण दत्ता सुरेल. सचिन पाटील यांच्याकडे जाते का तुम्ही आता सर्व कमिटी. नो डाऊट थँक्यू सो मच. एमपीएलचे फॉर्म भरा मित्रांनो सर्वांनी. एमपीएलला थोडं सहकार्य करा. आपली स्पर्धा आपल्याला मोठी करायची असते. संतोष दादा असतील त्यांची संपूर्ण टीम असेल. खरंच 6 चेंडूचा खेळ झालाय. धावपलक जाऊन पोहोचले तेव्हा सिंगल डिजिट 9च्या घरात. 9 ऑफ द स्कोर. खरंच कौतुक करावं लागेल. दोन्ही टीम सामने संघ एका गावामध्ये 2 टीम खेळतात. खरंच मित्रांनो एक गावासाठी चांगलं नसतं कारण एका गावामध्ये 2 टीम खेळणे थोडंसं गावासाठी अर्थ असतो. कारण एका गावामध्ये 2 टीम खेळणे गावासाठी चांगलं नसतं. आपल्या गावासाठी थोडंसं अर्थ असतो. थँक्यू सो मच लोकांना वरंडे. आपण हे थांबत नाही लोकांना.
ओके ओके थांबा. एमबीएलचे फॉर्म करत बनवून घ्या मित्रांनो. 6 चेंडूचा खेळ झाला. धावा झालेत 9. 9 ऑफ द स्कोर बोर्ड. पंच आपले किती धावा असतील पहिल्या चेंडूवरती? 2 का? ओके ठीक आहे 2. पहिला चेंडू सिंगल 2 धावा. 2 ने धाव प्लस जाऊन बसते. डबल डिझेल 11च्या घरात. गोलंदाज ट्रॅक मध्ये गोलंदाज पाहतोय आपण पोपटला. ऑन साईटला फटका खेळला. कॅचचा कॉल. हो हो चेंडू निघून जातो. सिंगल एका धावेसाठी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहतोय आपण सिद्धेशला. सिद्धेश ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला एक चांगला गोलंदाज. आंबरे संघाचा एक चांगला खेळाडू. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू एक सिंगल. धावपळ जाऊन बसलो 12च्या घरात. 12th. हो बॅट स्विंग केली जाते. डोळ्याची पापणी लवते की लवते. चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता. यासाठीचं डॉट आपण पाहतो. दोन्ही टीम एका साईडला जय बजरंग स्पोर्ट अमरोह संघ. तो वरती जो संघ जिंकला इथला देव अमरोह संघ. दोन्ही टीम एका गावातून बिलॉंग करतात. इथे जर अमरोह संघाने बाजी मारली तर दोन्ही टीम मध्ये फाईट होईल. 3 चेंडूचा खेळ झाला. डावा झालेत 12. किल्लेमुर्गे संघ पाठच्या संघाचा चॅम्पियन संघ. शॉर्ट पिच होता. ऑन साईडला दिशा दिली जाते. हलक्या बॅटने खेळून काढलाय. एकाने एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आज सिल्कर स्पोर्ट किल्लेमुर्गे संघाकडे थोडीशी बॅटिंग ऑर्डर लो असेल. खेळाडू नसतील आज किल्लेमुर्गे संघाकडे. संडेचा दिवस थोडेसे खेळाडू नसतील. किल्लेमुर्गे संघ पाठच्या संघ चॅम्पियन होता. महत्वाचे 2 चेंडू कुठे धावाकडे 13. हो ऑन साईडला अंगावरती टाकला. कमबॅक चांगली गोलंदाजी. टाळ्या हो द्या. लाजवाब गोलंदाजी पाहतो गोलंदाज आपण सिद्धेशला. लाजवाब गोलंदाजी. सिद्धेशला टोकन नाव दिलं जाते पोपट म्हणून. लाजवाब गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाचा एक चेंडू 1 to go. कमबॅक करून दिला. लांब लचक लाईनअप या गोलंदाजाचा. महत्वाचा एक चेंडू. सगळ्याला फलंदाज कॅप्टन करून करणला पाहतोय. महत्वाचा एक चेंडू. किती धावा येतील? गाडी सोडला जातोय. जास्त ऑफ स्टिक. या सिटीचा व्हाईट बॉल. पंचा पुढे वाटतायत. सांगतात हा चेंडू असेल व्हाईट. व्हाईटने थोडीशी धावपळ पुढे ढकलत जाऊन पोहोचेल तेव्हा तब्बल 14-14च्या घरात. महत्वाचा एक चेंडू 1 to go. सेकंडला करण. या वेळेला देखील तसाच टप्पा. अचूक टप्पा पाठच्या टप्प्याचा कॉपी पेस्ट होता. या सिटीचा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट टाकलेत. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट आले. धावपळ एकने पुढे ढकलते जाऊन बसते 15-15च्या घरात. महत्वाचा एक चेंडू. या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये होता. चेंडूला भिरकावून दिलंय. झटपट पटापट चेंडू जातो सीमारेषा पार. बिग 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 षटकार. इट इज धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन. पहिल्या षटकाची होते. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती आणि धावपळत जाऊन पोहोचतो 21 धावा. सजावटची मॅच अमरोह संघाने बाजी मारली. रानवडी संघाला थोडंसं पराभूत केला आणि त्या मॅचचा हिरो अर्थातच अमरोह संघाचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार दिला जातो. अर्थातच टीम अमरोह संघ. रोहन ठरला जातो सामनावीर. पहिल्या मॅचचा रोहन यायचा मित्र. लगेच व्यासपीठावरती रोहन. पहिल्या मॅचचा टी शर्ट घालून यायचं रोहन. अमरोह संघ पहिल्या मॅचचा हिरो रोहन ठरला जातोय. जर बॅटिंग केली गोलंदाजी केली असा एक रोहन यायचं. रोहन लगेच व्यासपीठावरती मित्रा. चला अमरोह संघ लगेच स्पीडअप करा. ओव्हर क्रमांक 3 षटकाच्या फॉलो मध्ये पहिलं षटक विजय आला जातो. रोहन लगेच जायचं व्यासपीठावरती प्लीज मित्रा. रोहन खरंच पहिल्या मॅचचा विरोध सामना टी शर्ट द्यायचा रोहन स्पॉन्सर बाय आपण पाहतोय.
अवघणी वाईट असेल का? त्यांचा हा चेंडू वाईट असेल का? वाईट असेल नो डाऊट. थोडंसं इकडे अडथळा येते यासाठी ते वाईट बॉल वाईट थोडीशी एका धावेत भर होते. 22 22 धावा. खरंच कौतुक करावं लागेल या टॉस कव्हर सौजन्य देखील आपण पाहतो. खरंच संपूर्ण टीमचं कौतुक करतो या लाडवाडी संघाचं. खरंच कौतुक करावं लागेल. आपण पाहतो टॉस कव्हर सौजन्य आपण सह्याद्री स्वप्न सह्याद्री आयडीला फॉलो करा मित्रांनो. खरंच इन्स्टावरती चांगली आयडी स्वप्न सह्याद्री म्हणून ज्या आयडीला असते त्या आयडीला फॉलोअप करा. गोलंदाज चेंज केला होता निलेशला आणला होता ओव्हर क्रमांक 3 मध्ये. सेकंडला यंदी. ओहो निलेश आला पहिला चेंडू फसला जातोय काय कॅचचा कॉल. यंदीला फसवलं होतं जाळ्यात. कॅच होती थोडीशी जमिनीला दान आणि तो पण वेगाने एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतो. 23 धावा. सामनावीचं टी शर्ट मित्रांनो सर्वांनी घालून खेळायचं. जर टी शर्ट घातलं नसेल तर पॅनल्टी दिली जाईल 2 रनची. सर्व टीम आपल्या सामनावीचं टी शर्ट घालून खेळायचं. यावेळी चांगला फटका कॅप्टन कुलकर्णी सरळ बॅटने एक धाव एकाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. ओहो गरज नव्हती करण थोडासा गरज नव्हती. अशा धावा चुकीच्या धावा घेणं गरज नव्हती. रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतली जाते करणची. पहिला ब्रेक थ्रू लागतो तो म्हणजे किल्ले मोरगिरी संघाला. फलंदाज बॅक टू द गॉट करण. ओव्हर क्रमांक 3 मध्ये फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय निलेशला चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू एक सिंगल. 22 22 झाल्यात. 24 24 झाला मित्रा 24 झाला. 2 चेंडूचा खेळ झाला. डावा झाला 24 मैदानाच्या आतमध्ये हारीत चाललाय. सेकंडला यंदी. हो दिशा भरकटली जाते थोडीशी. गोलंदाजी चांगली करावी लागेल. धावामध्ये अगोदर तोटा त्याच्यामध्ये धावाच्या धावाड 25 25 धावा. निलेशला कमबॅक करून द्यावा लागेल. कुठेतरी यंदीला आता बॅटिंग करावी लागेल. पाठच्या संधीचा चॅम्पियन संघ का म्हटलं होतं किल्लेमोरगिरी संघाला. बॅटच्या रडांमध्ये होता सरळ बॅटने घेऊन काढलाय आणि चेंडू निघून बिग 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 षटकार. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड काय असतो तो या यंडीने दाखवून दिलाय. थोडंसं करणवरती दबाव होता. करणची विकेट आली. यंडी सांगतो करण तू आउट झाला असेल तरी मी देखील मैदानाच्या आतमध्ये उभा असेल. 31 31 धावा. हो बॅटची कडा तिकी एज यस तूने सुना मैंने भी सुना. बॅटची तिकी एज विकेटचं पतन. फलंदाज यंडी बॅक टू द डगआउट. तू शेर तो मै 1.25 शेर. तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी. तू मला षटकार ठोकू शकतोस तर मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो. आणि विकेटचं पतन फलंदाज यंडी बॅक टू द डगआउट. महत्वाचे 2 चेंडू बाकी असतील. धावा झाले 31 31. जो संघ जिंकेल तो संघ अमरेली संघासोबत फाईट करेल. 4 झाले 2 महत्वाचे 2 चेंडू. 31 झाल्यात. मात्र 2 सगळ्याला फलंदाज सुमित. समीरला पाहतो सरळ बॅटने घेऊ करा कॅचचा कॉल. हो कॅच होती ड्राईव्ह. डेंजर एंड देखील होता. कॅच थोडी होते गच्च्या क्षेत्रक्षण पाहतोय. कॅच ड्रॉप त्याच्यानंतर एक सिंगल डाव. एका धावीच्या चपळाईने पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरीचा प्रयत्न थोडासा डेंजर एंडला असेल आणि तिसरी डाव ठरली जाते डेंजर. 2च धावा दिल्या जातील आणि 2 धावेने धाव पुढे ढकलले आणि ते जाऊन पोहोचले 34 34 धावा. आणि आता समीकरण असेल ते म्हणजे 18 चेंडू 35 धावांचं. मॅच जर जिंकायचं असेल अमरेली संघाला तर बॅटिंग करावी लागेल. आता समोर पाहतोय आपण जय स्पोर्ट अमरेली संघ. 18 चेंडू 35चं समीकरण. 35चं समीकरण. नो डाऊट पहापरा आई इथला देवी बाराडवी चषक. नो डाऊट पहापरा आई इथला देवी बाराडवी चषक 2026 ची स्पर्धा पाहतो. क्वालिटी क्रिकेट काय असतं या स्पर्धेतून दाखवलं जातंय. नक्कीच चांगलं क्रिकेट पाहिलं जातं या स्पर्धेतून. 18 चेंडू 35 धावा. चला लगेच उत्तरा करण. दोन्ही टीम्स अमरेली संघ देखील वाट पाहत संघ सेमीफायनल साठी दाखल झालाय. अजून याच्यातून अजून एक मॅच होईल त्याच्यामध्ये सेमीफायनल पहिली होईल आणि त्याच्यामध्ये जिंकल तो संघ जाईल टॉप 2 मध्ये.
महत्वाची मॅच ती देखील असेल. आता आपण पाहूया 18 चेंडू 35चं समीकरण. कौतुक करावं लागेल या आयोजनाचं. लाजवाब आयोजन पाहतोय. मालिकावीर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षण, चमचंद ट्रॉफी पाहतोय. क्वालिटी क्रिकेट काय असतं ते दाखवलं जातंय. कौतुक असेल या टीमचं. लाडोरी संघ थोडासा पराभव झाला नवीन जर्सी, पण आयोजन चांगलं पाहिलं जाते. 18 चेंडू 35चं समीकरण. चला अमरेश संघ लगेच पाहतो ओपनिंग तयार. चला पंच लगेच पाठवा. चला अमरेश संघ लगेच जावं दादा मैदानाच्या आतमध्ये प्लीज दादा. जाते एका साईडला नाना, तो दुसऱ्या साईडला वीज जाते एका साईडला नाना, तो दुसऱ्या साईडला वीज. 18 चेंडू विकेट आले. रनआउटच्या सुरुवात धक्का लागला होता टीम अमरेश संघाला. समीकरण झालं त्यामुळे 17 चेंडू 35 धावांचं समीकरण अवघड नसेल. बॅटिंग करावी लागेल आता विजयला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चाललाय तो म्हणजे सिद्धेशला पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 1 मध्ये करण आलाय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू ब्रेक थ्रू विकेट दिली जाते करणकडून. चांगला स्टेट ग्राउंड किंवा क्षेत्ररक्षण असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं जातं. एका सिंगल धाव. एका धावेने संघाचा अकाउंट ओपन झालं. संघाचा सही गणेश झालाय आणि एका धावेने धावफलक जाऊन बसतोय ते म्हणजे 1च्या घरात. 2 चेंडू 1 सिंगल धाव. त्यांचं नाव काय? अमोल दादा. अमोल नक्कीच अमोल लाड वेलकम दादा. तुमचं देखील सहर्ष स्वागत याच्या व्यासपीठावरती दादा. खरंच क्रिकेटचा नाद नाही पण आज व्यासपीठावरती पाहतोय आपण आनंद दादांना. वेलकम, सहर्ष स्वागत. सरळ फिरवून खेळायचा होता. बॅटच्या रणामध्ये होता या सिटीचा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले हात आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव झाले होता सिंगल 1. बॅटिंग करावी लागेल. 35 धावा जर ठोकायचे असतील तर षटकात चौकार मारावे लागतील. पॉवरच्या षटकामध्ये बॅटिंग करावी लागेल. आडवा बॅटने ह्यावेळी देखील फसला की काय फेकी केली जाते. फेकी थोडीशी हलकी राहिली. वेगाने फेकी करायची होती तोपर्यंत एक चोरटी धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 2च्या घरात. 4 चेंडू 2 धावा. पिटुगो क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट पाहिलं जाते. महत्वाचे 2 चेंडू. आडवा बॅटने करायचा होता. चेंडू खाली राहिला. त्यानंतर येतो सिटीचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय करणकडून. आज संघ करण थोडीशी टीम कमी असेल. आज खेळाडू नसतील पण पहिली मॅच चांगला खेळ पाहतोय आपण किल्लेवर्गीय संघाचा. महत्वाचा 1 चेंडू. फुलटॉस होता. समाचार घेता आला नाही. करणला देखील वाटलं होतं तोंडाचा चेंडू फसला की काय पण फलंदाजाला फसवलं जातंय आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे फक्त सिंगल. 2च्या घरात. 2 धावा 1 विकेट. आता समीकरण झालं ते म्हणजे 12 चेंडू आणि 33 धावांचं. बॅटिंग करावे लागेल विजय आणि सिद्धेशला. बॅटिंग केल्याशिवाय आपण मनगटातली ताकद दाखवल्याशिवाय आपल्या संघाचा छाप दिसणार नाही. जर आपला संघ जिंकवायचा असेल तर बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू 33चं समीकरण. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला स्वतःच्या फॉलोने पहिलं षटक. युवा आयकॉन, युवा खेळाडू, युवा टॅलेंट समीरला पाहतोय आपण. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल आई विठला अमरेश संघासोबत. तो संघ देखील वाट पाहतो कोणता संघ आमच्यासोबत 2 हात करण्यासाठी येतोय. चला स्पीडअप करा समीर प्लीज. समीर थोडं स्पीडअप करा होता. लांब लचक लाईनअप पाहतो या गोलंदाजाचा आपण. समीरचा पाठचा संदीप रोशन होता तो स्वतः ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय. यावेळी शॉट चॅक करायचा होता. फटका बसला. कॅचचा कॉल. कॅच होईल का? कॅच महत्वाची असेल. हो पहिल्या अटेम्प्ट नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडली जाते झेल आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतो दुसरा टीम अमृत संघाला तो म्हणजे विजयच्या रूपात, सिद्धीच्या रूपात. सिद्धेश बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केला किल्लेवर्गीय संघाने. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो म्हणजे आबी. जर्सी नंबर आबी चालला. बॅटिंग करावी लागेल आता आबीला. सिद्धेशचा खेळ थोडासा नाराजगी राहिला. 0 अप्रतिम पकडली. जर्सी नंबर 06. क्वालिटी क्रिकेट. महत्वाची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो आंबेडकर संघासोबत फाईट करेल. सेकंडला फलंदाज आबी.
आडव्या बॅटने खेळत होता, जास्त लेग स्टिक पकडली, पंच आपल्याकडे होतात. या सिटीचा व्हाईट बॉल. थोडस सुरुवात केली जाते आधीची व्हाईटने धावफलक जाऊन पोहोचते 3च्या वरात. 35 धावा चेस करायचे असतील तर असं धावफलक चालून चालणार नाही. मुंबईची लोकल ट्रेन जशी भागते असं धावफलक भागवावं लागेल. लोकल ट्रेनला थोडसा शॉट अँड जॅक. काय फटका. इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर ऑफ द क्रिकेट. 6ने धावफलक जाऊन पोहोचले 9च्या घरात 9. चेंडूचा खेळ झाला दोघे फक्त सिंगल 1. 2 चेंडूचा खेळ झालाय. लो बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. थोडासा दबाव पाहतोय समीर वरती. यासाठीचा वाईट बॉल. आता थोडीशी मॅचला थोडीशी दिशा दिली जाते, वेग दिला जातो मॅचला. आबे आला आणि मॅचला वेग दिला की काय. धावा झाले डबल डिजिट 10 धावा. अजून 4 चेंडू असतील. 4 मध्ये जर 20 पर्यंत धावफलक आला तर 6 ला 15 देखील मॅच होऊ शकते. महत्वाचे 4 चेंडू. लांब लचक लाईनअप या समीरचा. षटका ठोकलाय आबीने. वेगवेगळे दाखवलं जाऊन पंच करायला बॅट खाली क्षेत्ररक्षण असेल. करण चुकी करत नाही आणि अमीर 6 गुण देतोय. 1 चेंडू नाही कारण फेकी पाहू शकता. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि फक्त सिंगल 1 धाव येते. आता चेंडूचा खेळ झाला तब्बल 4 2 महत्वाची 2 चेंडू. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक जाऊन बसले ते म्हणजे 11च्या घरात डबल 1. 11 षटकार चौकार मारावे लागेल जर मॅच जिंकायची असेल आम्हाला. धक्का क्रमांक 4 लागतो तो म्हणजे फलंदाज साहिलच्या रूपात. बॅकफूट आउट. महत्वाचा 1 चेंडू. आता थोडंसं आंबरे संघ बॅकफूटला जातो की काय. एका चेंडूचा खेळ. धावा झालेत 11. समीकरण होतं 35. चला लगेच उतरा आंबरे संघ होता. त्याच्या आतमध्ये महेशला पाहतो आपण. चला विठला देव आंबरे संघाचे कॅप्टन लगेच आता रेडी लावा. ही मॅच संपली की लगेच आपण टॉस करायचं. आंबरे संघाचे कॅप्टन लगेच रेडी राहायचं दादा. विठलादेव आंबरे संघ नेक्स्ट मॅच आपण देखील टॉस करायचं आहे. महत्वाचे 7 चेंडू. बॅटिंग कशी करेल आता फलंदाज. पंच आपल्याकडे वळतात. पंच आपल्याकडे वळतात. हात थोडेसे समांतर दिसत. या सिटीचा व्हाईट बॉल. समीरने थोडे जास्त वाईट चेंडू टाकलेत. वाईट चेंडू होते मारा जास्त केला होता समीर कडून. जर चांगला खेळाडू बनायचा असेल, चांगली गोलंदाजी करायची असेल तर व्हाईट वरती थोडासा दबाव आणावा लागेल. व्हाईटने धावफलक जाऊन पोचते 12च्या घरात 12 धावा. महत्वाचा 1 चेंडू. 1 2. हो सर बॅटने अजय असेल. अजय चुका करत नाही. फेकी करेल का अजय. फेकी केली तर होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 1 सिंगल धाव आणि एका धावेने धावफलक होते ते म्हणजे 13च्या घरात 2 षटकांची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा. आता समीकरण असेल नेक्स्ट इनिंगचं ते म्हणजे फक्त 6 चेंडूचं. 6 चेंडू आणि समीकरण असेल ते म्हणजे तब्बल 22 धावांचं. 6 चेंडू 22 धावा. चला लगेच स्पीडअप करा एनडी. हो या नागपूरला जाऊन पंच करायचा होता. पहिला चेंडू एनडीचा डॉट. एनडीने बॅटिंग चांगली केली. एनडी आता गोलंदाजी देखील चांगली करतोय. पहिला चेंडू डॉट. नेक्स्ट मॅच अमृत संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ आमचा फाईट करेल. महत्वाचे 5 चेंडू. यावेळी देखील थोडासा टप्पा पडला आणि टप्पा खेचला जातो गोलंदाज. बॅक टू बॅक एनडीचे 2 चेंडू डॉट. आता किल्लेमधील संघ पाठच्या संधीचा चॅम्पियन संघ पूर्णपणे एक्सपिरियन्स घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक्सपिरियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द क्रिकेट खेळ. पहिले 2 चेंडू डॉट. परत शॉर्ट पिच चेंडू होता. जास्त टप्पा पाडला. पंच आपल्याकडे होत आहेत. दोन्ही हात समांतर स्थितीत आणि या सिटीचा वाईट बॉल. व्हाईटने सुरुवात थोडीशी गच्चा राहिली जाते. धावा झाले 14 धावा. जाऊन पंच केला. या पटक्यांची गरज थोडीशी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये होती. चेंडू निघून जातो 1 बाउन्स 4 धावांसाठी. असे फटके जर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आले असते ना तर अमरेल संघ थोडासा चांगला लागला असता. शेवटच्या षटकामध्ये पाहतो आणि संघ थोडासा बॅकफुटला जाईल की काय. धावा झाले तब्बल 18 धावा. चांगला चेंडू चाबूक शॉट. टॉप फटका घेऊन काढलाय. बॉक्स टॉपचा क्रिकेटचा फटका. टॉप फटका. सिंगल 1 धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच सिंगल धाव.
एकेने धावपळत जाऊन बसतो 19-19 धावा. चेंडूचा खेळ झाला 4 2 महत्वाचे 2 चेंडू. जय बजरंग स्पोर्ट अमरेश संघ थोडासा बॅकफुटला जातो की काय. विठला देव अमरेश संघ लगेच रेडी याचा कॅप्टन यायचा. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. 1 2 एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि तो मॅच जिंकला त्या आठवड्यात इगल 4 किल्ले मोरगी संघ पत्ता संघ चॅम्पियन संघ आणि हाडलक बाजलक टीम जय बजरंग स्पोर्ट आंबोळे संघ. तुमचा देखील खेळ चांगला होता. थोड्यासाठी पराभूत झाला. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील नो डाऊट. आणि या मॅचचा हिरो अर्थातच ठरला जातो टीम किल्ले मोरगिरी संघाचा. चला आंबोळे संघ या विठला देव आंबोळे संघ लगेच या होता. नक्कीच राजेंद्र लाड वेलकम. सहर्ष स्वागत रवींद्र लाड वेलकम. तुम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. वेलकम व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत.